2016 पासून सातत्याने वॉटर कप स्पर्धेच्या परिघात असलेल्या गव्हाणकुंडने दरवर्षी चढत्या क्रमानं प्रगती केली आहे. जलसंधारणाचा हा पहिला धडा गिरवल्यानंतर गव्हाणकुंडने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आम्ही ज्यावेळेस सोडामध्ये काम केलं तर आम्ही प्रत्येक स्ट्रक्चर त्यावेळेस करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही तिथं केली आणि त्यानंतर जेव्हा जे स्ट्रक्चर उभं झालं त्यानंतर त्या झालेला फायदा त्या बाजूच्या शेतकऱ्याला दिसला. मग आम्ही दुसऱ्या वर्षी 5च्या जागी 10 पोरं त्या ट्रेनिंगसाठी पाठवले. गावातलं काम आम्हाला कंटिन्यू करायचं होतं, त्याच्यासाठी आम्ही त्यांना तयार केलं, त्यांना ट्रेनिंगला पाठवलं आणि त्या 10 लोकांनी मग आणखीन जास्त पोरं तयार केले आणि 17मध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचे असे कामं तयार केली. पाण्याचं नियोजन करायचं म्हटल्यावर आपल्याला किती पाऊस मिळतो हे पाहणं गरजेचं आहे. हे जाणवल्यावर गावकऱ्यांनी गावात आणि शिवारात असे 2 पर्जन्यमापक बसवले. 2015 पासून नोंदल्या गेलेल्या पावसावरच गव्हाणकुंड गावाचा पाण्याचा ताळेबंद ठरवला जात आहे. गावात पाऊस किती झाला असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही मोजमाप दररोज करत आहे. पावसाळ्यात सकाळी 7:30 वाजता मापणे, दुसरं माप संध्याकाळी 5:30 वाजता. पडणाऱ्या या पावसाला साठवण्यासाठी अंगणवाडी आणि शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंगही केलंय. इतकंच नाही तर गावातल्या प्रत्येक घरात वॉटर मीटर बसवून गव्हाणकुंडने पाण्याचं गणित अगदी फायद्यात आणलंय. पाणी झालं की नळाला तोट्या नव्हत्या, काही नव्हत्या. मग नळी आम्ही नालीमध्ये सोडून देत होतो आणि नळ जायपर्यंत पाणी तसंच वाया जात होतं नालीनं. ते वॉटर मीटर लावल्यामुळे आता आम्हाला बिल जास्त येते, म्हणून आम्ही जितकं आम्हाला पाणी लागते तेवढंच पाणी आता भरतो आणि पाणी संपलं की आमचा कॉक वगैरे बंद करून देतो. 5 प्रशिक्षणार्थींपासून सुरू झालेल्या या जलसंधारणाच्या वर्गाची पटसंख्या आज तब्बल 42 इतकी झाली आहे. 2016मध्ये आमच्यात झालेल्या त्रुटी आम्ही सुधारून 2017चे कामं केलेत आणि त्या 2017मध्ये ज्या त्रुटी आढळल्या त्या आता 2018मध्ये काम केलं आहे. म्हणजे आज जर 2016ची शिवारफेरी करायला कोणी इथे येत असेल तर निश्चितच 2017ची शिवारफेरी त्यांनी पाहिली त्याला वेगळा अनुभव येईल आणि जे गुणवत्तेत काही बदल झाला ते दिसेल. 2016 आणि 17च्या शिवारफेरीच्या तुलनेत जर तो 2018ची शिवारफेरी पाहत असेल ना तर त्याला त्यातूनही वेगळा अनुभव येईल की त्याला गुणवत्तेत त्यांनी कसा बदल केला. कोणाला जर शिकायचं असेल ना तर ते शिकण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव खूप महत्त्वाचा आहे. तो प्रत्यक्ष अनुभव देणारी कार्यशाळा आम्ही इथं उभी केलेली आहे. सर्वांनी इथं यावं, शिकावं आणि शिकून गेल्यानंतर इतर गावांना, इतर लोकांना, इतर मुलांना पण त्यांनी शिकावं. शाश्वत विकास ज्याला म्हणतो त्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने आम्ही आता 2018मध्ये पाऊल टाकलं आहे. लहान थोरांपासून खऱ्या अर्थाने जलसाक्षर झालेलं गव्हाणकुंड भविष्यात पाणलोटाचं विद्यापीठ म्हणून नावाजलं गेलं तरीही नवल वाटायला नको.